चंद्रपूरहून चिमूरकडे जाणारी चिमूर एसटी महामंडळाची बस क्रमांक MH40Y5177 ही 7 मे रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास शेगाव बुद्रुक येथील बस स्टॉप जवळ डिव्हायडरवर चढल्याने मोठी दुर्घटना घडली। बस डिव्हायडरवर अडकल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहन ठप्प झाली होती। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बस प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली। सुमारे अर्धा तास बस डिव्हायडरवर अडकून पडली होती। शेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुरक्षितपणे खाली उतरवून वाहतूक सुरळीत केली। प्रवाशांच्या माहितीनुसार चालक सुरुवातीपासूनच बेजबाबदारपणे वाहन चालवत होता। पोलिसांनी चालकाची मशीनद्वारे तपासणी केली असता चालक किशोर कळसकर हा दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले। त्याच्यावर मोटार वाहन कायदा कलम 185 अंतर्गत ड्रिंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे एसटी चालकांच्या नियमित तपासणीची मागणी जोर धरत असून प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी वरोरा प्रतिनिधी आशिष कोटकर यांचा रिपोर्ट।